चला, आज मी तुम्हाला दाखवत आहे कडक भजी आणि मऊ भजी अशा दोन्ही पद्धतीने बनवणारे भजी। कारण पावसाळा सुरू झाला तर आपल्याला गरम गरम भजीसोबत चहा खायला खूप आवडतो। मग त्याच्यासाठी लागायला काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहे ते तुम्हाला दाखवते। 1 वाटी कांदा, 1 वाटी बेसन आणि 1 वाटी कोथिंबीर, मीठ चवीनुसार, ओवा अर्धा चमचा, तिखट अर्धा चमचा आणि खायचा सोडा। आता भजीसाठी तयार करून घेऊ। 1 वाटी कांदा, 1 वाटी कांदा, ओवा घ्यायचं अर्धा वाटी आणि हातात घेऊन असे करून टाकायचं। त्याचप्रमाणे तिखट आपल्या चवीनुसार, खायचा सोडा 2 चिमूट, कोथिंबीर ज्या वाटीने आपण कांदा घेतलं त्याच वाटीने कोथिंबीर घ्यायचा। ह्या भजीमध्ये कोथिंबीर जास्त असायला पाहिजे। चवीनुसार मीठ। आता पावसाळा आला, आता असे मिक्स करून घ्यायचं। पावसाळा आला की आपल्याला वाटतो की गरम गरम आपण भजी खायला पाहिजे। आहा, अशा प्रकारे मिक्स करून घ्या एकदम व्यवस्थित हाताने। हा पूर्ण असा मिक्स करून घेतला की यामध्ये 1-2 मिनिट तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कांदा, कोथिंबीर, ओवा, खायचा सोडा आणि तिखट असं एकदम मिक्स करून घेतला की यात आता ज्या वाटीने मी कांदा घेतला होता 1 वाटी, त्याच वाटीने मी आता बेसन घेते 1 वाटी, जेणेकरून तुम्हाला वाटीच्या प्रमाणात बनवता येईल। म्हणून मी सगळे वाटीच्या प्रमाणात तुम्हाला भजी दाखवत आहे। असे मिक्स करून घ्यायचं। आधी पाणी न टाकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसन कांदामध्ये। आता ज्या वाटीने मी बेसन घेतला होता त्याच वाटीने पाणी घेतलं 1 वाटी। पण आता मी तुम्हाला सांगते की आपल्याला पाणी किती लागणार आहे। थोडंसंच घ्यायचं। हे बघा, आपल्याला पाणी अजून थोडं लागणार आहे। अगदी पातळ नाही करायचं, हा मिश्रण घट्टच असायला पाहिजे। अजून थोडंसं पाणी लागेल। हो, मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टेस्ट करून बघू शकता आणि तुम्हाला तिखट जास्त लागत असेल तर तुम्ही थोडंसं तिखटचं प्रमाण वाढवू शकता ह्याच्यात। हे बघा, मिश्रण बघताय ना, असंच असायला पाहिजे। जास्त पातळ नसायला नको, असायला नको। हे बघा, म्हणजे तुम्हाला कळालं ना। म्हणजे 1 वाटी बेसन, 1 वाटी कांदा, तर अर्धा वाटी पाणी घेतलं त्याच प्रमाणात। आता हे झालं मिश्रण रेडी। मग चला आता आपण भजी बनवायला सुरुवात करू। तेल गरम होत आहे। आता आपण भजीला सुरुवात करू। आता थोडंसं जास्त गरम व्हायला पाहिजे तेल। चला, भजी सोडू आता तेलात। असं चमच्याने सोडायचं तेलात हळूच। गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचं, गॅस गरम झाला की। आता भजी पलटून घेऊ आपण।
बघा भजी पलटून घेतलं. आता भजीला कलर येईल असं उलट पलटून घ्यायचे, उलट सुलट थोडंसं. मग भजीला कलर येईल. थोडासा ब्राऊन कलर आला की मग काढायचं आहे. 2-3 मिनिट पलटून घ्यायचे भजी असे. आणि गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा. हे बघा एकदम असे ब्राऊन कलर आले भजीचे. मग आता आपण काढून घेऊ. हे झाले मऊ भजी. तुम्हाला आता कडक भजी दाखवते. आता अजून थोडेसे भजी सोडू आपण ह्याच्यात. असं चमच्याने सोडायचं भजी. तर भजीला पलटून घेऊ आपण. भजीला पलटून घेऊ. आता भजी शिजले, कलर पण मस्त आला. आता ह्या भजींना आपण काढूया. आता आपले भजी रेडी झाले. याच भजीचं मी आता तुम्हाला कडक कसे बनवायचे. आता हे जे बनवलेले भजी आहेत ना, त्याला आपण असे कट मारून घ्यायचे. 2 तुकडे करायचे, 2-3 तुम्हाला जसं आवडेल तसं. हे बघा असे करून घ्यायचे. हे बघा आपले हे कट करून झाले. हे भजी मऊ राहणार आता आपल्याला खायला. आणि ह्या भजीचे आपण कडक बनवू. आता ह्याला परत आपण तळायचं, दाखवते तुम्हाला. हे बघा आपण त्याच भजींना इथे कट करून घेतलं. आता हे भजी आपण तेलात सोडू, म्हणजे जेणेकरून ते कडक होतील. पलटून घ्या. मध्ये मध्ये असे हलवत राहायचं भजीना, ते कडक होत राहतात. आपण कट करून घेतलं ना, म्हणून ते मध्ये मध्ये कट करून घेतलेलं सगळं कडक होत जातो. हे जे आता हे कलर आहे ना, ते ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. आता गॅस बंद करू. हे बघा ब्राऊन कलर आले. आता डिशमध्ये काढून घेऊ आपण. हे बघा आपले इकडं मऊ भजी आहेत आणि इथे आपले कडक भजी. हे बघा तुम्ही करून बघा, मग मला सांगा की तुम्हाला कुरकुरीत भजी आवडले का मऊ भजी आवडले. नक्की करून बघा आणि मला सांगा. आताचे भजी मी डिशमध्ये काढले. हे मऊ भजी आणि हे कुरकुरीत कडक भजी. आणि हा गरम गरम चहा. बाहेर चालू आहे पाऊस, तर आपण आता खाऊयात गरमागरम भजी आणि चहा. आवडला असेल करून बघा. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.